नमस्कार, मी शिवम देसाई. आपलं SBN मराठीमध्ये स्वागत आहे. निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. याच वातावरणात आपण आलो आहोत सांगली मिरज कुपवाड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 5 मधील आणि येथील आता आपण समस्या जाणून घेणार आहोत. येथील काही सुज्ञ नागरिक आहेत जे या वार्डामध्ये वास्तव्य करतात, या प्रभागात ते वास्तव्य करतात काय गेले कित्येक वर्ष. तर आता आपण जाणून घेऊया त्यांच्या समस्या. मी चंद्रकांत मैगुरे, वार्ड नंबर 5 मध्ये राहतोय, वकारबाग जुगाई कॉलनी येथे. सर्वप्रथम मला पत्रकारांना एक विचारायचं आहे, हे जे घेत असताना तुम्ही ह्या प्रस्थापित जे नगरसेवक निवडून आले होते त्यांना तुम्ही बोलवलाय का? कारण की त्यांनी 5 वर्षे कारभार या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा केला होता. त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा 5 वर्ष तुम्ही काय केलं मिरजेमध्ये, आपल्या वार्डामध्ये तर काय केलं हे तर त्यांनी सांगायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, मिरजेचे फक्त खुळकुळीत रस्ते आणि खुळकुळीत ही ड्रेनेज लाईन करायचं काम ह्या प्रस्थापित नगरसेवकांनी केलेलं आहे असं मला ठामपणे सांगू वाटतंय. काय मिरजेचा विकास केलाय त्यांनी एक काम दाखवावं. मिरजेचा विकास झाला असला तर मला परवाच एक चांगल्या मंत्र्यांनी सांगितलं, मिरज म्हणजे महापालिका आहे काय ग्रामपंचायत आहे असं त्यांनी म्हणतात. म्हणजे मिरजेची काय परिस्थिती आहे ह्या लोकांनी करून ठेवलेली आहे हे जरा बघा. अहो, आज 7 वर्ष झालं ही ड्रेनेज लाईन काम चालू आहे. या ड्रेनेज लाईनचं काम अजूनपर्यंत का झालं नाही ह्याचा पाठपुरावा त्या नगरसेवकांनी करायला पाहिजे होता आणि काम लवकर करून घ्यायचं काम हे त्यांचं होतं. जनतेनं त्यांना निवडून दिलं होतं, त्याला त्यांनी काहीच केलं नाही आहे का? मी 7 महिन्यामागं त्याची मागणी केली, महापालिकेत विचारलं तर महापालिकेने मला पत्र दिलं 2 महिन्यात काम पूर्ण करतो. मग या नगरसेवकांनी काय झोपेचं सॉंग घेतलेलं काय परिस्थिती आहे बघा. जावा शास्त्री चौक ते गाडवे पंपापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतोय आणि रस्त्याची काय परिस्थिती आहे. इकडच्या मागच्या लोकांनी तर प्लॉट रस्ते घरं विकून गेले, व्यवसाय ठप्प पडला. अहो, वकारबाग आहे ही धंद्याची लाईन आहे, ह्याचा तर त्या नगरसेवकांनी विचार करायला पाहिजे होता. जाणार लोक कसं? आज 7 वर्ष झालं ह्या रस्त्याला लोक कोण जात नाहीत का? ह्या नगरसेवकांच्या मुळे ही त्यांच्या चुकीमुळे आहे. हे महत्वाचं म्हणजे हे लाईनच त्यांनी का केली, त्यांच्या हाताने जर होत नसेल तर ही लाईन का केली त्याचं त्यांनी त्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्यांना उत्तर द्यायला पाहिजे होतं. जनता तुम्हाला निवडून देते म्हणजे काय उगाचच कुणाला पण काम करण्यासाठी संधी देत नाही. येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना घरात बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं मला वाटतंय. आज काय परिस्थिती आहे बघा मिरजेची. प्रत्येक वार्डामध्ये बघा, वार्डामध्ये निधी भरपूर आणला परंतु काम कुठं काय झालंय, काय त्यांच्या घरात निधी गेला, काय काम झालं हे प्रत्येकाला तुम्ही विचारावा काय परिस्थिती आहे असं मला वाटतंय. तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की या वार्डातील जे 4 नगरसेवक निवडून गेले होते ते या वार्डाच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत का? 100% बघा. राजीव गांधी नगर असू दे, पिरजाची प्लॉट असू दे, चांद कॉलनी असू दे, बोलवाड रस्ता असू दे, ह्या लोकांची काय परिस्थिती आहे विचारा बघा. आज ड्रेनेज लाईनचा विषय मुख्यानं ह्या मिरज शहरामध्ये वार्ड नंबर 5 मध्येच आहे का? तर ह्या लोकांनी सपशेल अपयश आहे यांचं. आज फक्त काय आहे, प्रस्थापितांना फक्त माझं पोरग निवडून येतोय काय त्याचं पोरग निवडून येतोय एवढंच त्यांना फक्त कळतंय. 5 वर्ष कुठे गेला हो तुम्ही? 5 वर्ष तुम्ही आज जनतेत तुम्ही विचारावा, 5 वर्ष वार्डात जाऊन विचारावा हे नगरसेवक तुमच्या घरापर्यंत आलते काय, तुमची काय समस्या आहे का ही विचारल्यानंतर ते तिथली जनता काय उत्तर देते फक्त बघा. काम म्हणजे काम नाही. महापालिकेचा निधी जर तुम्ही योग्य ठिकाणी चांगल्या ठिकाणी जर उपयोग जर नाही केला तर जनता पण हुशार आहे. येणाऱ्या काळामध्ये यांना घरात बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं मला वाटतंय. आता तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की तुम्ही यंदा ठरवलंयच की या नगरसेवकांना तुम्ही परत निवडून द्यायचं की नाही? अहो, जनताच ठरवणार आहे, आम्ही सांगणार नाही, जनता ठरवणार आहे. काही किरकोळ मला वाटतं 5 वर्षातला एक दिवस फक्त जर त्यांच्यासाठी जनतेसाठी जर यांनी नुसतं पैशाची उधळपट्टी करून जर निवडून येतोय असं त्यांना वाटत असेल तर जनतेला मला आव्हान आहे, फक्त किरकोळ कशासाठी बळी पडू नका. जो काम करणार आहे, जे तुमच्या वैयक्तिक असू दे, महापालिकेच्या कुठल्याही कामासाठी धडपडून काम करणार आहे त्या उमेदवाराला निवडून द्यावं असं मला वाटतंय. आता तुमच्या विचाराप्रमाणे किंवा ज्या प्रभागाची मागणी आहे तो नगरसेवक कसा असला पाहिजे? नगरसेवक निवडून येत असताना तो काय स्वच्छ सुंदर मी सगळंच करतो म्हणून सगळ्या जनतेला आश्वासन देणारच असतोय. घरात बसून मी सांगत नाही की बाबा मी तुमचं काम करतो, तुमचं हे काम करतो, तुमचं घर बांधून देतो, तुमचं हे करून देतो असलं फक्त आश्वासन देणारा नसावा, काम करणारा असावा. बघा 5 वर्षात त्या किती नगरसेवकांनी त्या लोकांच्या पर्यंत जाऊन तुमच्या काय समस्या आहेत हे विचारलंय का? बघा काय नाही.
फक्त तोंडावर हात फिरवायचं, इलेक्शन आलं की फक्त तू माझा, इलेक्शन झाल्यानंतर तो गेला घरला, 5 वर्षानंतर यायचं अशी परिस्थिती आहे. या खरोखरच ड्रेनेज लाईनची तुमच्या प्रभागात गरज होती? प्रभागात गरज होती म्हणजे पूर्ण मिरज शहरातलं पाणी इकडनं जाणार आहे म्हटल्यानंतर त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे ना. महापालिका असू दे, नगरसेवक असू दे, हे त्यांचं काम आहे. ड्रेनेज लाईन काय कोण अधिकारी येऊन इथं करणार नव्हता. त्याचं लेआउट, त्याचं व्यवस्थित नियोजन करणं हे नगरसेवकाचं काम होतं. नगरसेवकांनी जर हे व्यवस्थित करायचं जर ठरवलं असतं तर हे व्यवस्थित झालं असतं. कित्येक कोटी रुपये जनतेचे त्यांनी खर्च केले, काय झालं का याचं? आज काय या परिस्थिती रस्त्याची बघा. लोक लई हुशार झालेले आहेत, परंतु लोकांना पण मी कळकळीनं विनंती करतो की ह्याचा बोध घ्यावा की काय कामं करणारे आहेत आणि काय हिने नुसता फक्त लोकांच्या तोंडावरून हात फिरवणारे आहेत, याचा त्यांनी बोध घ्यावा असं मला वाटतंय. किती वर्ष झाले ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे? तसं नियमानं बघायला गेलं की 2013ची ही लाईन मंजूर आहे. प्रामुख्यानं हे 7 वर्ष झालं काम चालू आहे आणि मी 9 महिन्यामागे मागणी केली होती. माझ्याकडे महानगरपालिकेचं लेखी पत्र आहे की 2 महिन्यात काम पूर्ण करून देतो. 2 महिन्यात कोहली साहेब, शिंदे साहेब, सगळ्यांना सांगतो 2 महिन्यात पूर्ण करून देतो म्हणून लेखी पत्र मला त्यांनी दिलंय. काम काही केलेलं नाही. त्यानंतर आपण आणि पत्र दिलं आयुक्ताला, जाग्यावर बोलवलं आपण इथं. आयुक्तांनी पाहणी केली, पावसाळा आहे म्हणून आता काम होणार नाही, पावसाळा थांबल्यानंतर 2 महिन्यात काम पूर्ण करून देतो म्हटले. तरी पण आता 2 महिने होऊन गेले, अजून यांच्या पैपात चालल्यात, काम काय नाहीच आहे. मग हे काय आहे बरं? हे काम कुणाचं आहे बघा करायचं? मला आता प्रशासक असलं तर अधिकाऱ्याचं काम आहे, परंतु ह्याच्या अगोदर हिने 5 वर्ष या नगरसेवकांनी काय केलं एक तर काम सांगा जनतेपुढे. म्हणजे मी बाबा मी काम केलोय आणि तुमच्याकडे मतं मागायला आलोय, ह्याचं काय तर त्यांनी सांगायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर आहे ना? म्हणताना मला तुम्हाला एक विनंती आहे की ह्या ज्या निवडून नगरसेवक आलेले आहेत त्यांच्या घरापर्यंत जावा, त्यांना बोलवू नका रस्त्यावर, कारण ते निवडून आलेले आहेत, घरात राहणारी लोक आहेत ती, आम्ही रस्त्यावरची लोक आहे. त्यांच्या घरापर्यंत जाऊन एकदा विचारावा की बाबा जनता तुमच्या बरोबर आहे का, तुम्ही 5 वर्ष काय काम केलं आहे, याचं जरा एकदा तुम्ही जरा खुलासा करावा किंवा सांगावं असं मला वाटतंय. ह्याचं नक्की तुम्ही त्याचं विचारणा करावी असं मला वाटतंय. आणि काही शून्य नागरिक जे या प्रभागात राहतात आणि त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं कितपत काम नगरसेवकांनी केले हे आता आपण त्यांना विचारूया. नमस्कार, मी वसीम रोहिले, राहणार रेवणी गल्ली मिरज. गेल्या 3 वर्षापासून आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. वारंवार नगरसेवकांना जनतेतनं प्रश्न विचारले बाबा तुम्ही काम का करत नाही, तर त्यांच्याकडनं टेक्निकली आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आम्हाला निधी आणता येत नाही, आम्हाला काम करता येत नाही, अशा वारंवार काही आपल्या गोष्टी बोलण्यात येतात. पण मला त्यांना एवढं विचारायचं आहे की तुम्ही गेल्या 5 वर्षात काय केलं? जर तुम्हाला आत्ता अडचण येत आहे तर तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं? तेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये होता, तेव्हा तुम्ही महापालिकेचा सदस्य होता ना, त्यावेळेस तुम्ही का नाही केला? ऐन निवडणुकी तोंडावर तुम्ही लोकांना त्रास देण्यासाठी खड्डे करून, कुठं खडी टाकून, कुठं परत पाईपलाईन करतो, कुठं हे करतो, कुठं ते करतो, लोकांना त्रास देण्याचं काम चालू केलं आहे. ते पण पूर्ण अजून पण कुठल्याही भागात काम पूर्ण झालं नाही. प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुम्ही कुठंही फिरा, तिथं तुम्हाला खड्डा दिसणार पण रस्ता दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे. कालबाही झालेली मला वाटते 28 वर्ष झाले, 28-29 वर्ष झाले या प्रभागातली ड्रेनेज पाईपलाईन बदली करून. त्याला काहीतरी लिमिटेशन असते की बाबा ह्या काळापर्यंत ही पाईप टिकावी, त्याने त्याला बदली करावं लागते. त्याचप्रमाणे पाण्याची पाईप सुद्धा त्याला पण एक काहीतरी लिमिटेशन असते, बाबा त्याला चेंज करावं लागते. पण नावाला फक्त फंड आणलं, उद्घाटन केलं, फोटो सेशन झाला, संपला विषय. पण प्रॉपर तुमचं ग्राउंडवरती काम कुठं आहे? तुम्ही काम लोकांचं करता का? नाही करत. लोक आता सुद्धा झाल्यात, लोकांना आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही भले आणि निवडणुकीच्या वेळेस तुम्ही येऊन काहीतरी त्यांना तुकापॉलिश करून, काहीतरी आमिष दाखवून तुम्ही त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करशील. पण आता लोक सुद्धा झाल्यात, लोकांना काम पाहिजे. कारण की समस्या लोक फेस करतात, तुम्ही फेस करत नाही. समस्या लोक फेस करतात, लोकांना प्रॉब्लेम येतात त्याचे. तुमची मोठमोठे घरं, मोठमोठे बंगले, तुम्ही प्रभागाच्या बाहेर पण राहता, प्रभागाच्या आत पण राहता, तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, पण लोकांना प्रॉब्लेम येते. सर्वसामान्य जनता छोटा घर, छोटा रस्ता, गल्लीबोळामध्ये राहते. हा 5 नंबर प्रभागामध्ये आमच्या 2-2 फुटाचे रस्ते आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही दोन्हीकडनं गेला तर तुम्ही दोन्हीकडची कोणी तुमची असतात, एवढे बारके रस्ते आहेत. त्या ठिकाणी लोक एक बाई दारामध्ये बसून भांडी धुत बसली तर दुसरी बाई त्यावर भांडण करते का? तिथे सोयी सुविधा नाही, गरीब लोक आहेत.
त्यांना सोयीसुविधा देण्यासाठीच आम्ही लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही ड्रेनेज पाईपलाईन केला असता, चांगले रस्ते केला असता, तर ही समस्या लोकांसमोर नाही आली असती. लोकांची समस्या जाणून घेणे तुम्ही जाण्यासाठी तुम्हाला वेळच नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचं कसं चालतं आणि तुमचं सगळं कसं भरतं एवढंच बघायचं. 5 वर्ष आले की आता माझा कुठला पॅटर्न चालवायचा हाच फक्त डोक्यात. कुणाला घेतल्यावर माझं कसं निघतंय, त्याला घेतल्यावर माझं कसं होणार, ते समोर आलं ध्येय कसं, हे माझं कसं होणार, फक्त हेच डोक्यात असते 5 वर्ष. बाकीचं काही नाही. लोकांचा यांनी काही विचार करत नाहीत. आणि मी लोकांना विनंती करतो, ही वेळ तुमची आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही आत्ता शाने झाला तरच पुढे येणारे 5 वर्ष सुखानं आणि समजून तुम्ही राहू शकतील. नाहीतर आहे ती परिस्थिती राहणार आणि आहे ती लोकच परत तुमच्या मोंडक्यावरून बसणार. तुम्हाला कसा नगरसेवक हवा, वार्डामध्ये या समस्या सुटतील आणि तो नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला? सगळ्यात प्रथम तर नगरसेवक हा 4चा प्रभाग आहे. नगरसेवक हा चारी एरियाचा म्हणून काम करणारा नगरसेवक पाहिजे. नाहीतर फक्त मी त्या प्रभागात निवडले, मला तिथं मतं जास्ती पडलेत म्हणून मी तिथंच काम करणार, असा नगरसेवक या प्रभागात नको आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आता समजलो आहे की नागरिकांनी आपल्या पोट तिडकीनं सांगत आहेत की वार्डामध्ये रस्त्याची आणि ड्रेनेजची समस्या खूप जोरात आहे, पण ती सोडवण्याचा नगरसेवकांना अपयश आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता येणाऱ्या पुढच्या काळातच ठरणार की नगरसेवक कसे निवडून येतील. आणि काही सुज्ञ नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया. ते या प्रभागात गेले कित्येक वर्ष झाले राहतात आणि या समस्यांच्या प्रभागाच्या समस्या काय आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. नमस्ते, मी राकेश दत्तात्रय शिंदे, कोकणी गल्ली गावडे पेट्रोल पंपापाशी राहतोय. आता मिरजेतील वार्ड क्रमांक 5 हा ग्रामीण भागापेक्षा सुद्धा, म्हणजे ग्रामीण भाग असं तर म्हणता येणार नाही, कारण तिथली सुद्धा परिस्थिती आता चांगली आहे आपल्या वार्डापेक्षा. म्हणजे असं म्हणणं सुद्धा आता तो शब्द त्याला हे होणार नाही त्या गोष्टीला. इतकी म्हणजे इथं परिस्थिती अशी हे झालेली आहे. जे भुयारी गटर योजना 50-55 वर्षापूर्वी जी मंजूर झालेली होती ती कालबाह्य झालेली आहे. आणि जी मंजूर नवीन योजना जी येऊन सुद्धा 10 ते 12 वर्ष झाली, 10-12 वर्ष होऊन सुद्धा अजूनही ड्रेनेज लाईन पूर्ण होत नाही. गेले रत्नागिरी नागपूर हायवे हा 2 ते 4 वर्षात पूर्ण होतोय. मग हा एवढा रस्ता आपल्याला ह्या एवढ्या वर्षात होऊ शकत नाही का? आणि ज्या दुरावस्था ही रस्त्याची झालेली आहे, इथल्या वकार भागेतील जे व्यापारी आहेत त्यांची जी आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे, त्यांचे व्यवहार आर्थिक सगळे बंद झालेले आहेत. मग ह्या परिस्थितीला कोण जबाबदार कोण राहणार? या इथं नवीन सुधारणा 5 नंबर वार्डामध्ये अशा काय योजना काही नाही आहेत, किंवा आपल्या ह्या प्रभागामध्ये नाना पार्क नाही आहे कुठं, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला कुठं जागा नाही आहे. आता ठराविक ठिकाणी गेला तर रस्त्यावर अजून एक ठिकाणी पथदिवे नाही आहेत. तर तिथल्या लोकांना तिथं जाणं म्हणजे स्वतःच्या घरापर्यंत जाण्यास सुद्धा तिथं त्यांना ते हे झालेलं आहे. मग अशा लोकांनी आपल्याला जे प्रस्तावित नगरसेवक आहेत ते त्यांनी त्यांचा विचार करू नये का? ज्या लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्याची दाद त्या लोकांनी दिली पाहिजे. आणि हे आता नागरिकांनी ठरवायचं आहे की आपण नगरसेवक आपल्याला निवडताना आपण कसा निवडायचा आहे. त्यामुळे नागरिक आता सुज्ञ आहेत. या येत्या इलेक्शनला ते नागरिक आपल्याला त्यांची जागा दाखवून देतील. आता तुम्ही आता बोलताय प्रभागामध्ये समस्या भरपूर होते, प्रभागामध्ये काही अडचणी आहेत, तुम्ही कधी नगरसेवकांपर्यंत पोहोचवलाय का? नाही, आता कसं आहे, नगरसेवकांपर्यंत जरी पोहोचवलं तर त्याची दाद घेणं किंवा कुठलाही नागरिक असून दे त्याची दखल घेणं हे गरजेचं आहे नगरसेवकांचं. किंवा आम्ही जाऊन देणे आणि कोणी केलं त्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि ते काम होणं महत्वाचं आहे. आता येवनी गल्लीतील जे आपल्या गाडी चौकात जे ड्रेनेज ओव्हरफ्लो झालेलं आहे पाण्याचं, तिथल्या पाण्यामुळे तिथल्या नागरिकांना एवढा त्या गोष्टीचा त्रास होत आहे आणि तिथं लोक आजारी पडत आहेत. गॅस्ट्रो हे होत होते आणि तिने त्याच्यावर पर्याय म्हणून तिथं जनरेटरची सोय केलेली आहे. पाणी ती त्याच्यावर सोय आहे का? तिथं रस्त्यावर उकरून तिथे खड्डा काढलेला आहे. तिथं पोती त्या रस्त्यावर कमीत कमी 10-12 पोती उकरून खड्डा ठेवला आहे. मध्यंतरी 5-6 दिवसापूर्वी 2 गाड्या तिथे धडकल्या आणि ऍक्सिडेंट झाले. मग या गोष्टीला जबाबदार कोण? तुमच्या प्रभागामध्ये काही पाण्याच्या समस्या आहेत का? पाण्याचा समस्या म्हणजे बोलाड रोडला जर गेला तुम्ही एकदम लास्ट तिथं आपल्या वार्डाचे जे मतदार आहेत तिथपर्यंत आपल्या लोकांना तिथपर्यंत पाण्याची योजना पोहोचलेली नाही आहे. लोकांनी वारंवार निवेदन दिल्यात, ज्यांना ज्येष्ठ हे आहेत नगरसेवक त्यांना सुद्धा सांगितल्यात, परंतु अद्याप त्यांच्या काय तिथं पाण्याची सोय झालेली नाही आहे. आता आपण ऐकल्याप्रमाणे असं आपल्याला कळतंय
की वार्डामधील समस्यांचा पाडाच आहे, समस्यांचा गुन्हागार आहे असं म्हणता येणं काही वावगं ठरणार नाही. तर आणि आपण जाणून घेऊया थोडे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा नगरसेवक कसा हवा किंवा जे जुने नगरसेवक आहेत त्यांचं काम कसं झालंय हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. माझं नाव शिवाजी दुर्गाडे मिरज, वार्ड नंबर 5 मध्ये मी राहतो. सर्वप्रथम मी बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि त्यांनी जी आम्हाला घटना दिली त्या घटनेतनं सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. मी महापालिकेला माझं वय आता 70-71 आहे. पहिली 20 वर्ष सोडली तर 10 ते 12 वेळा मी मतदान केलेलं आहे. पण आजपर्यंत अनुभव पाहता नगरसेवक कसा असावा, बापूसाहेब आमदार, शिवाजीराव झोळू, दादासाहेब लांडगे, शंकरराव कोरे ही या भागातले नगरसेवक त्या काळातले होऊन गेले. त्यांचं काम आणि आत्ताचं काम या जमीन आसमानचा फरक आहे. एक पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक समस्या मी या भागातल्या मांडलेल्या आहेत. आता ट्रेंड सगळा बदललेला आहे नगरसेवकांचा. निवडून यायचं म्हणजे काय करायचं, काम करा न करा, नगरपालिका धुवून खायला जायचं आहे हीच भावना आहे. आणि नगरसेवक मतदार हा विकत घेतला जातोय असा ठाम माझा आरोप आहे. सध्याचं वातावरण आणि असेंब्लीतलं मंत्रालयातलं बघितलं तर तुकाराम मुंडे सारखा एक अधिकारी जर गप्प बसवतोय तर इथं काय होत असेल याचा विचार मतदारांनी करायला पाहिजे. आज मतदार हा जागृत नसतोय. कोण येईल, मला किती पैसे देतात आणि निवडून येतो. समस्या तर राहिल्याच. आता बरेच बांधवांनी समस्या मांडल्या, समस्या मांडत नाहीत. महिला वर्ग सुद्धा लाडक्या बहिणी म्हणले त्यांनी विकत घेतलेले आहेत. आज महिला वर्ग जागृत नाही, मला किती पैसे मिळतात. हा जो ट्रेंड आहे तो बदला, जागृत व्हा. या लोकांनी नगर ऍक्ट किती वाचलाय मला माहिती नाही. नगरपालिकेचा महापालिका नगर ऍक्ट यांना किती करतोय किंवा किती वाचलाय, घटनेची मसुदे किती वाचलेत हे नगरसेवकांना माहित नाही. त्यांच्यावर मला कोणावर आरोप करायचे नाही. माझ्या व्यक्ती शून्य असतील, त्यांचा अनुभवही चांगला असेल माझ्यापेक्षा, पण सामान्य नागरिकाला फसवण्याचं काम ते करतात. सामान्य माणूस, नागरिक बंधू भगिनी जागृत व्हा. माझ्या समस्या भरपूर आहेत. मी अशी फाईल आहे माझ्याकडे समस्याची. आज प्लॉटिंग होतंय, वडे रस्ते मुजवतात 5 नंबर मधले. माझा रस्ता वड्यात असलेला मुजवलाय. मी सत्यम गांधींना अनेक वेळा भेटलो, त्यांच्याकडे आदेश आणला, अजून महापालिकेचं काम होत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी काय नगरसेवक नाही, का नेता नाही, का पुढार नाही, पण माझं वैयक्तिक जीवन या सामाजिक कामासाठी मी खर्ची घातलेला आहे. आज जागृत झाल्याशिवाय तुम्हाला कोण मतदार येतोय, कोण निवडून येतोय याच्यापेक्षा आपलं काम काय होतंय, आपलं काम समस्या कशा मांडल्या पाहिजे, कोण मतदार जागृत आहे, कुणाला कसं निवडून द्यायचं त्याचं परीक्षण करावं. अनेक लोक येतील. परवा आम्ही काही उमेदवाराला भेटायला गेलो. एक म्हातारी आजी म्हणली, तिचं बरोबर होतं. अनेक तुम्ही काय एकटेच आहे काय, टिक्कोजी म्हणली, टिक्कोजी अनेक जण भेटायला येतील. आता 5 वर्षात तुम्ही काम न करता आता निवडणुकीला कसं उभं राहिलाय. तुमचं काम दाखवा, 5 वर्षात काय केलं ते. रक्तदान घेतलं, शिबिर घेतलं, हे नाही. नगरपालिकेत जाऊन किती समस्या सोडवल्या. सामान्य नागरिकांना रस्ते रोज ऍक्शन होतात. माझा पाय हा रस्त्यावर पडून तुटलेला आहे, 5 टाके घातलेले आहेत. तरी मी समस्या मांडायला आमच्या पत्रकार मित्रांनी कोकणीने बोललो म्हणून मी आलो. आज या समस्या आहेत. आज समस्या ह्या प्रत्येक, आज इथं नगरसेवक, विद्यमान नगरसेवक का हजर नाहीत. अनेक नगरसेवक आहेत, मी नावं कोणाचीच घेत नाही. 4 अधिकार दिलेत मला वाटते प्रत्येक याला 4 उमेदवार. त्यातल्या अनेकांना मी जाऊन समस्या मांडल्या, माझ्या वार्डाच्या, माझ्या घराच्या, रस्त्याच्या. निवडून आले, हा बघूया करूया आश्वासन दिलं जातंय. ते आश्वासन नको आहे. ठोस कार्यवाही करणारा उमेदवार आम्हाला पाहिजे. कसा उमेदवार पाहिजे तर मी नावं सांगितलेत. त्या काळातले उमेदवार तसा उमेदवार आम्हाला पाहिजे. छान चुकोट करणारा, कपडे चांगले घालणारा, अगदी फाटक्या कपड्यात असते पण तो काम करणारा. एकच उदाहरण झालं तर दादासाहेब लांडगे त्या तोडीचे होते. कुठल्याही वार्डात मेरे उभे राहिले तर ते निवडून येत होते. असे उमेदवार आम्हाला पाहिजेत. मला तुमच्या चॅनलला बोलण्याची संधी दिली. मी माझ्या समस्या मांडलेल्या आहेत. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी मला जी बोलण्याची जी संधी दिलेली आहे घटनेप्रमाणे त्यांचं अभिनंदन करत नाही, आभार मानतो. ते दैवत होते, देव नव्हते. त्यांना देव मानतात. ते देव मानवातले दैवत होते. त्यांना अनेकदा वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 5 मधील काही तरुण नागरिक आहेत आणि तरुण नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि ते कसं आपल्या मिरजेला बघतात किंवा आपल्या प्रभागाला कसा असावा हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव प्रतीक सूर्यकांत तुकडे. माझं शिक्षण झालंय कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि LLB पूर्ण झालेलं आहे माझं. आता हे झालंय मुंबईमधून, मुंबई महानगरपालिकेच्या आवारमध्ये मी राहत होतो. त्यामुळे आता तिकडून इथे आल्यानंतर कोरोनामध्ये मी इथं आल्यानंतर एक योजना आली. योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता या योजनेचं मी काम करण्याचं ठरवलं. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं ठरवलं मी.
आणि जवळपास सर्व लाडकी बहीण जितक्या आहेत जवळपास एक 5,000 लाडकी बहिणीचे फॉर्म मी भरले. बरं, हे फॉर्म भरत असताना ह्या लाडक्या बहिणी शांत तर येत नव्हत्या माझ्यापाशी. त्या लाडक्या बहिणी येत होत्या, त्यांच्या वेगवेगळ्या अडीअडचणी सांगत होत्या. आणि ह्या अडीअडचणी सांगत असताना ह्या सर्व ऐकून घेणं मला भाग होतं, कारण की मी त्यांच्याकडून हे जे काही फॉर्म भरत होतो योजनांचे ते मला भरायचे होते जास्तीत जास्त, त्यामुळे मी त्यांच्या अडीअडचणी ऐकूनही घेत होतो. आता अडीअडचणी ऐकत असताना 2 पद्धतीच्या अडीअडचणी आहेत. एक आहे सार्वजनिक प्रश्न, दुसरे आहे वैयक्तिक प्रश्न. आता मला तर थोडं सांगा पहिले, हे जे काही मी फॉर्म भरले त्यातून मी थोडासा एक डेटा काढला. डेटातून मला असं माहिती पडलं की जवळपास 1.5 वर्ष होत आला लाडक्या बहिणी योजनेला. आतापर्यंत 24,000 रुपये मिळाले प्रत्येक लाडक्या बहिणीला. तर हे 24,000 रुपये ह्या 5,000 लोकांचे जर तुम्ही काउंट केले तर जवळपास 10 ते 12 कोटी रुपये यांना मिळाले. याचा अर्थ काय, एक सामान्य नागरिक असताना एक नॉर्मल CSC सेंटर चालवत असताना जर 10 ते 12 कोटी रुपये मी एक सामान्य नागरिक म्हणून मिळवून देऊ शकतोय, तर हे नगरसेवकांनी काय केलं? ह्यामध्ये काहीच केलं नाही. मला फक्त बोलायचं हे आहे की जितक्या काही बाबा या योजना बनवायचं काम नेमकं करतं कोण, कशासाठी करतं, कशाला आहेत या योजना? हे योजना बनवतात खासदार, आमदार. खासदार जातात संसदेत, दिल्लीमध्ये बनवतात योजना. कुणासाठी? सामान्य नागरिकांसाठी. कुणासाठी? पोटातल्या बाळापासून अंत्यविधीपर्यंतच्या ज्या योजना आहेत सर्व महिलांसाठी आहेत, शिक्षणासाठी मुलांसाठी आहेत, आरोग्याच्या योजना आहेत, वृद्धांच्या योजना आहेत, पेन्शनच्या योजना आहेत आणि लोनच्या योजना आहेत. इतक्या योजना साऱ्या, या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधी शेवटच्या घटकातला जो आहे त्याचं आहे. म्हणजे कुणाचं? तुमच्या घरादाराला, दारदाराला पाय लावणाऱ्या नगरसेवकाचा आहे. माझं हे का सांगणं आहे, कारण की बघा, कोणतीही योजना घरादारापर्यंत पोहोचली तर त्याचा फायदा त्यांना होतो, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो, त्यांना त्याचा फायदा मिळतो आणि याच्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक फायदा मिळाल्यामुळे त्यांना चांगलं वाटतं. रस्त्यामध्ये जर खड्डा पडला तर तो आहे सार्वजनिक प्रश्न. त्यामध्ये रस्त्यावर राहणारे जितके घर आहेत त्या सर्वांना त्याचा त्रास आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात, कोणीतरी आवाज उठवेल आणि तो रस्त्यातला खड्डा मुजवेल. बरं, रस्ता खड्डा मुजवला तरी सर्वांना एकदम फायदा आहे, पण स्वतःचे जे वैयक्तिक प्रश्न आहेत ते कसे सोडवले जातात ते या योजनांच्या माध्यमातून. मला सांगा, आपल्या महानगरपालिकेचं बाबा बजेटमध्ये कितीचं बजेट आहे? 1,000 कोटीचं बजेट आहे. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहिलेलो, तिथं कचऱ्याचं बजेट आहे 25,000 कोटी. फक्त एक विभाग जो आहे कचरा विभाग, घनकचरा आणि व्यवस्थापन विभाग, त्या विभागाचं बजेट आहे 25,000 कोटी. म्हणजे त्या महानगरपालिकेच्या आपण 1% नाहीये. इतकी भयानक अवस्था आहे ही महानगरपालिका. मला तर कुठेतरी वाटतं दारिद्र्य रेषेखालील, BPL खालीची महानगरपालिका आहे. जिथे जो फंड येतो तो मुळात इकडच्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पूर्ण करणे इतपत पण नाहीये. जसं की 40-30-40% फक्त प्रश्न मार्गी लागतील एवढाच फंड आहे. त्यामुळे राहिलेले सर्व प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण करावे लागतील, वेगवेगळे विशेष फंड घेऊन येऊन पूर्ण करावे लागतील, CSRच्या माध्यमातून करावे लागतील. इतकी मोठी बाबा वैद्यकीय पंढरी असताना प्रत्येक हॉस्पिटलला जर इकडचे रस्ते सगळे दत्तक देऊन टाकले तर ते व्यवस्थित सांभाळतील रस्त्यांना, किंवा इकडचे जे काही MIDC मधल्या 500 कंपन्या आहेत या कंपन्यांचा जो CSR जो येतोय त्याचाही उपयोग केला तरी प्रायव्हेट फंडातून रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मला सांगा, सार्वजनिक प्रश्नातली एक गोष्ट मी सांगतो. एखादा रस्ता बनवत असताना, मी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर राहतोय, मला माहिती आहे की बाबा रस्ता बनवत असताना तिकडे काय प्लॅनिंग करतात. प्लॅनिंग असं असतं की बाबा रस्ता बनवायच्या अगोदर तिकडच्या बाबा ड्रेनेजची, सिवेज लाईनची व्यवस्था व्यवस्थित आहे का तिथे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था व्यवस्थित आहे का तिथे, अगोदर नियोजन असतं. पुढे जाऊन गॅस पाईपलाईन असेल, इलेक्ट्रिसिटी पाईपलाईन असेल, फायबर ऑप्टिक केबल, इंटरनेटचं कनेक्टिव्हिटी असेल, या सर्व गोष्टी रस्त्याच्या खालून पहिलाच उपस्थित पाहिजेत. भले मोकळा प्लॉट असेल एखादा, त्याच्यासाठी भविष्यात त्यांना जर घर बांधायला काढलं मोकळ्या प्लॉटवर तर त्याला या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत तिथल्या इथं. नाहीतर तो काय करेल, रस्ता खोदून काढेल. परत रस्ता खोदल्यावर परत नगरसेवकांनी तोच रस्ता 3 वर्षांनी भराल. अहो, किती 27 वर्षाची महानगरपालिका झाली, तेच प्रश्न. कोणते प्रश्न? रस्ता, पाणी, गटर, कचरा. रस्ता, पाणी, गटर, कचरा. अरे रस्ता, पाणी, गटर, कचरा कधी संपणार आहे? हे वेगळे मुद्दे कधी येणार आहेत? अहो, मुद्दे असे असायला हवेत. आता बघा, म्हैसाळ रोड टोल नाका परिसर असेल, बेडक आडवारगो रस्ता असेल, किंवा MSCBचा जो काही परिसर आहे तो पत्र्याची घर आहेत. महानगरपालिका ही शहरीकरणाचा भाग असते, महानगरपालिका नाही तर नगरपालिका असते. त्याच्या अगोदर ग्रामपंचायत असते. सांगण्याचा उद्देश हा आहे की महानगरपालिकेमध्ये पत्र्याची घरं म्हणजे नगरसेवकांच्या किंवा महानगरपालिकेच्या तोंडावर धब्बा आहे. हा महानगरपालिकेच्या ज्या काही योजना आहेत, कोणत्या योजना, ज्या योजना आहे ज्या घरकुलासाठी बनतात. अहो, जमिनीची पण योजना आहे. अति गरीब वर्गातील 20-20 वर्षांना भाड्याने राहणारी लोक आहेत, त्यांच्यासाठी जमिनीच्या योजनेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. कोणती योजना? पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना, ज्याच्या माध्यमातून 500 स्क्वेअर फीटची जागा 50,000 रुपये, त्याचं अनुदान वाढून आता 3 महिन्यापूर्वी जो JR आला ग्रामविकास विभागाचा, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये गेलंय त्याचं. बरं, त्यांनी सांगितलं G+1, 2, 3, 4 अपार्टमेंट्स बनवा. अहो, इथं भीमनगरमध्ये एखादा अपार्टमेंट उभू शकतं ना? जमिनी नावावर नाहीत म्हणून त्यांना घरकुलं मंजूर होत नाहीत. अहो, त्यांचं जीवनमान कसं उंचावेल? आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांची उन्नती, प्रगती कधी होईल?
या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. या गोष्टी करण्यासाठी नगरसेवकांनी काम करणं गरजेचं आहे. या गोष्टी जर नाही झाल्या तर यांचं हे वैयक्तिक सार्वजनिक प्रश्नांचे गुन्हेगार आहेतच, पण वैयक्तिक प्रश्नांचे खूप मोठे गुन्हेगार आहेत. सर्व शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं मी योजना दूत म्हणून काम करेन. जर मी कशात काहीही नसताना जर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 10 ते 12 कोटी रुपये महिलांना मिळवून दिले असतील, या वॉर्डामध्ये कुठल्याही भागात जावा, काही महिला अशा आहेत, असणारच 10 पैकी किमान 5 अशा असणारच जे मला वैयक्तिक दृष्ट्या ओळखतात. ते म्हणतात प्रतीक भैया आप सारी योजनाएं घर घर तक पहुंचाओ, सारी योजनाएं पहुंचेंगी घर घर तक, तो हर घर का वैयक्तिक फायदा होगा. वैयक्तिक फायदे खूप महत्वाचे आहेत. आपण तेच मुद्द्यासारखे दरवेळेला कोणते रस्ता, पाणी, गटर, कचरा या मुद्द्यांमध्ये आपलं आयुष्य निघून जाईल. 25-27 वर्ष गेलेच, पुढचे 27 वर्ष पण असेच निघून जातील, काहीही होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे आता नवीन नगरसेवक येऊ दे, नवीन पिढी येऊ दे, जुन्या लोकांना थोडं सांगणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून मला काही बाबा अडचण नाहीये, ते चांगलीच लोक आहेत माझ्या होती. आता पुढे पण ते राहायचा प्रयत्न करतील, पण मला सांगायचं की नवीन डोकी आली पाहिजेत, नवीन घरातील लोक आली पाहिजेत. नवीन लोक आले तर नवीन विचार येतील, नवीन विचार आले तर महापालिकेला विजन येईल. विजन असलेली महानगरपालिका असायला हवी. आपण क वर्गातले आहे, क मधून ड कसं येईल, ड कसून ब मध्ये कसं येईल, ब मधून अ मध्ये कसं येईल ते बघणं गरजेचं आहे. कुठे नवी मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, अरे काही येत नसेल तर त्या महानगरपालिकांना कॉपी तरी करा. तिथं अभ्यास दौरा काढा नगरसेवकांचा, तिथे जाऊन त्यांचे विचारा, बाबा तुम्ही कसं करताय, इंजिनियर घेऊन या. हा रस्ता वकाराबागेतला अहो किती वर्ष झालं तो पडलाय तसा. इकडे अहो टीम म्हणून काम करा. तुम्ही 4चं पॅनल बनवता तर 4ची टीम असते. टीम म्हणजे काय, जर तिथं भारत सरकार आपल्या भारताची क्रिकेट टीम जर प्रत्येक व्यक्ती म्हणला बाबा मी एकटाच बॅटिंग करणार, कसं होईल, जिंकेल का टीम. ही आपली महानगरपालिका कधी जिंकणार, जेव्हा सगळे नगरसेवक पॅनल मधले नगरसेवक एकत्र होऊन एका मुठीमध्ये हे सगळा रस्ता व्यवस्थित बनवतील. इकडे भांडणं करतात, एक दुसऱ्याला पाडत असतात इलेक्शन मध्ये. असं असतं काय, टीम असेल तर प्रत्येकासाठी मतं मागा. हे मिरज पॅटर्न कुचका पॅटर्न आहे. याच्यामुळे जे आता प्रस्थापित आहेत त्यांनी फक्त निवडून येण्याचं त्याच्यामध्ये फॉर्म्युला घातलेला आहे. जनतेसाठी हा कुचका आहे, जनतेची बाबा पूर्ण यामध्ये हानी आहे. जनतेने समजून घ्यावं. यावेळेला सर्व जे लोक आहेत जे स्वतःचं फक्त स्वार्थ साधतात, घरात बसण्यासाठी नगरसेवक पद नाहीये. जर नगरसेवक घरात बसत असेल ना तर मला वाटतंय कोणतीच सरकारची योजना घराघरापर्यंत पोहोचणार नाही, आणि पोहोचली नाही तर त्या योजनेचा बनून काही उपयोग नाही. योजना पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा आहे ही तुटपुंजी आहे, कमी यंत्रणा आहे. मी CSC सेंटरचा होणार आहे का, त्यामध्ये मला तिथं महानगरपालिकेमध्ये बोलवलं, सांगलीच्या वसंतदास सभागृहामध्ये. तिथे बोलवलेलं असताना तिथं धनंजय सूर्यवंशी जे त्यावेळेचे स्थायी समितीचे सभापती होते, त्यांनी सांगितलं की बाबा सर्व तुम्ही लोक ही आयुष्यमान भारत कार्डची योजना घराघरापर्यंत पोहोचवा. बरं आम्ही त्यांना बोललो की बाबा ही योजना पोहोचवायचं काम आमचं आहे का, ही महानगरपालिका त्यासाठी काही बजेट सँक्शन करणार आहे का नाही ते योजना पोहोचवण्यासाठी. त्यांनी त्यानंतर अंगणवाडी सेविका आशा वर्करवर ढकललं. त्यानंतर तीच गोष्ट आता राशन कार्ड दुकानावर ढकलतायत. राशन कार्डवाले म्हणतात राशन मिळणार नाही, पहिला आयुष्यमान भारत कार्ड काढा. हे काय कुठली ब्लॅकमेलिंग चाललंय का. हे तुम्हाला त्या योजनेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी फंड येत नाही का. कोणती योजना मंजूर करत असताना त्यासाठी एक विशेष फंड असतो जो अलॉट केलेला असतो की हा फंडचा उपयोग करून तुम्ही लोकांपर्यंत ही योजना पोहोचवा. आता बांधकाम कामगार योजना ही योजना पण लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही. एकही योजना पोहोचवली जात नाही या नगरसेवकाच्या माध्यमातून. मला वाटतंय आता यामध्ये मी योजना दूत म्हणून काम करतोय. पुढील येणाऱ्या काळामध्ये वॉर्डमध्ये 16 ठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभे करणार आहे मी. त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये नगरसेवक ऑनलाईन सेंटर उभे करणार आहे, आणि वॉर्डातल्या प्रत्येक नागरिकाला ह्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल यासाठी विशेष सहाय्य करणार आहे मी. सगळ्यांपर्यंत योजना पोहोचल्या तर प्रत्येक घराचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं तर गरिबी दूर जाईल. गरिबी दूर गेली महापालिका श्रीमंत बनेल. प्रत्येक घर श्रीमंत बनलं तरच महानगरपालिका श्रीमंत बनेल. महापालिका श्रीमंत बनली तरच महापालिकेमध्ये मॉल्स येतील, चांगले रस्ते येईल, दळणवळणाची साधनं येतील, नागरी प्रश्न सुटतील. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही मला यावेळेला नक्कीच मतदान करा. मी आता सद्यस्थितीला या महानगरपालिकेमध्ये एक उमेदवार म्हणून थांबणार आहे इलेक्शनमध्ये. 5 नंबर वॉर्डमधून मी इच्छुक आहे. तर यावेळेला मला तुम्ही निवडून द्या. मी एकच नाही तर प्रत्येक घटका हे सगळ्या पॅनल मधल्या सगळ्या नगरसेवकांची कामं एकटा करण्यासाठी सक्षम आहे. थँक्यू. आणि काही नागरिक आपल्या प्रभागातील आहेत, जे नागरिक आपली समस्या मांडण्यासाठी आपल्या समोर आले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फिरदौस मोहम्मद अली बागवान, वार्ड क्रमांक 5 मध्ये राहतोय. हा वार्ड म्हणजे या वार्डामध्ये समस्या नाही, फक्त वार्डच सगळ्या समस्याचा आहे. आणि यात नगरसेवकांना अधिकाऱ्यांना दोष देऊन काय फायदा नाही. कारण काय आहे, ते नगरसेवकाकडं आपली इथली पब्लिक जी आहे 500,000 रुपये घेऊन विकली जातली असते. 500,000 रुपये मध्ये आहे ना 5 वर्ष काम करतात नगरसेवकाचं. आणि ते नगरसेवक बरोबर इलेक्शन आलं तर त्यांना 1,500 देऊन त्यांना विकत घेतात, आणि 5 वर्ष त्यांना त्यांच्याकडनं काम करून घेत नाहीत. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे आपल्या पब्लिकला,
वार्डातल्या किंवा असू दे आपल्या मिरजेतल्या, त्यांनी पैशाच्या आहारी जाऊन कुणाला मत देऊ नका. तुमचं मत वाया गेलं तरी चालेल, पण पुढच्या वेळेला बघून देताना आपल्या नगरसेवकाला कसं निवडून द्यायचं ते बघून तुम्ही मत द्या. आणि या वार्डात काम हे झालंय ते झालंय काय संबंधच नाही आहे. आता मी आल्या तेव्हापासून बघतोय, 12 वर्ष झाली मी या वार्डात असून एकही इथल्या कामाचं इल्हेवाट लावलेलं नाही आहे. आता इथं असलेली दुकान असू दे, पेट्रोल पंप असू दे, पेट्रोल पंपावरचे कर्मचारी दररोज 17,000 रुपये गोळा करण्यासाठी इथं थांबतात त्या मालकाला द्यायला. आणि ते मालक असा परेशान आहे की त्यांच्या गाड्या आल्यावर त्यांच्याकडे पैसे नसतात द्यायला. गाडी आली तर डिझेलची पेट्रोल पंपावर. अशी दुर्व्यवस्था या 5 नंबर वार्डाची आहे. या 5 नंबर वार्डाच्या बरोबर एक अर्धा किलोमीटर गेल्यावर 20 नंबर वार्ड आहे, जिथं योगेंद्र थोरात म्हणून एक नगरसेवक आहे. तो आता पण काम करतोय तिथं. तो कुठल्या प्रभागाचा आहे, कुठला आहे काय नाही, तो सांगलीत नाही इथं येऊन इलेक्शन जिंकून तो कामं करायला. आणि इथली नगरसेवक काय कामाची नाहीत, फक्त आश्वासन. पाणी आला, पाऊस आला, ते नैसर्गिक आहे. अहो काही प्रश्नाचं उत्तर हवं तुमच्या. प्रत्येक टाइमला काहीतरी जरा सांगितलं नाही, ते नैसर्गिक आपत्ती दाखवायची, नैसर्गिक पाऊस दाखवायचं आणि कारणे दुसरी सांगायची. त्या अधिकाऱ्यांना पाण्यात पण ओढलं तरी पण त्यांना काय फरक पडत नाही. घाण पाण्यात ओढलं तरी पण फरक पडत नाही आणि त्यांना खाली लोडलं तरी पण फरक पडत नाही. ते अधिकारी त्यांच्या जागी, नगरसेवक त्यांच्या जागी, फक्त जागा दाखवण्यासाठी ती पब्लिक बरोबर योग्य असायला पाहिजे. आता नमस्कार. तुमच्या वार्डातील समस्या काय? अहो सगळं वार्डच समस्या आहे. तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांकडे गेला? काय नाही, कोण आता सांगितलं फोन करून, साहेब असंच झालंय, येतो करतो 8 दिवस 15 दिवस, पण काय त्याचा इल्हेवाट लावत नाहीत. या प्रभागात 4 नगरसेवक तुम्ही या वार्डामध्ये रस्ते खाली आहेत आणि चेंबरवर आहेत. या वार्डामध्ये रस्ते खाली आहेत आणि चेंबरवर आहेत. म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला, रस्त्याचे 1.5 फूट वर चेंबरचे झाकण आहेत. अहो ते हायवेचे रस्ते 2-2, 3-3 वर्षात पूर्ण करतात आणि इथली 10-15 वर्ष पूर्ण करत नाही म्हटल्यावर यांची लेवल किती असेल बघा. ते नितीन गडकरी बसून 4 तासात 3.5-4 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करू शकतोय. इथली नगरसेवक 13 वर्ष झाली, अजून रस्ता आणि गटरमध्येच आहेत अजून.